जात आहोत आम्ही देवीच्या दर्शनाला. समोर मी क्लिप्स तुम्हाला अटॅच करणारच आहे व्हिडिओमध्ये, बघू शकता तुम्ही. आज जे आहे ना, नंदुबाईने मंदिरामध्ये जेवण ठेवलेलं आहे देवीचं दर्शन. जिथे जात आहोत आम्ही तिथे समोर तुम्हाला दाखवतेच आहे. पण त्यासाठी आम्ही छानपैकी अशी रेडी झालेलो आमची अंशू मॅडम आणि मी सुद्धा. आता समोर जे आहे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मंदिराचं निघत आहे, पण त्याआधी आता घरच्या देवीची पूजा करून घेते आहे. नंतर समोर तुम्हाला क्लिप अटॅच करते, ते सुद्धा बघा. आणि मला या माझ्या ब्लॉग मध्ये माझ्या सासरची लोक सर्व फॅमिली दिसणार आहेत. त्याआधी आता घरची पूजा करून घेते आणि नंतर मग निघते. आता घरच्या लक्ष्मीची, घरच्या देवीची पूजा करतेच, पण ही सुद्धा माझी लक्ष्मीच आहे. कारण विसर्जन म्हणा दसऱ्याच्या दिवशी झाला, एकदम दसऱ्याच्या दिवशी 2:45 वाजता. म्हणून जेव्हाही मी देवीला हळदी कुंकू लावते, स्वतः सुद्धा लावते, आणि जेव्हाही मी पूजा करते ना, तर ही तर सोबत असतेच. कारण तिची लुकबुक तुम्ही समोर बघितली आहे व्हिडिओमध्ये. तिला सुद्धा करायचे असतं माझ्यासोबत जे मी करते, तर तिला सुद्धा हळदी कुंकू लावायचे असतं. आणि असं नाही मला दोन्ही लावून दे मम्मा, हळदी कुंकू दोन्ही. आणि खरंच ती पण एका लक्ष्मीपेक्षा कमी नाही, कारण ती जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली आहे ना, खरंच आयुष्य खूप बदलून गेलेलं आहे. जायचं आहे आता, पण त्याआधी मंगळवारचा हा व्हिडिओ आहे जे मी शूट केलेला आहे, आणि मंगळवारचाच दिवस आहे, पण शेअर मात्र आता करत आहे. तर मंगळवारचे उपाससुद्धा असते माझ्या, दर मंगळवारी असतो आमच्या इथं. जेवढ्या पण लेडीज असतात फोटो नाही काढते, व्हिडिओ करत आहे. फोटो पण काढून मी नंतर. त्या टायमात आम्ही दर्शनाला गेलो ना, दुपारचे 12:30 ते 1 वाजले. तर इतकं सुनसान आहे बघा, आणि मंदिरात भरपूरसे लोक आहेत तरी तुम्हाला सन्नाटा दिसणार, कारण की सर्व शेड्सचा खाली लपलेले आहेत. आणि हे सुद्धा आमची फॅमिली बघा, सर्व लहान मुलं किंवा ताई वगैरे आहेत, जाऊ त्या सर्व पदर झाकून झाकून जात आहेत, कारण की ऊन हा बाबरे किती नॅचरल लुक आहे उन्हामध्ये. ए आदू, आदू इकडे बघ, आदू इकडे बघ, इकडे 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 इकडे. आणि इकडे आता जेवणाची तयारी सुद्धा सुरू आहे. आम्ही म्हटलं दर्शन करून येतो, पण त्याच्या आधीने इथे जागा बघावं लागते. जेवणासाठी पैसे वगैरे घेतात इथे खूप कमी प्रमाणामध्ये. आणि इथे जेवणाची तयारी, ताई बोलली की तुम्ही फिरून या आधी थोडंसं, तेव्हापर्यंत आम्ही इथे जेवणाची. आणि जेवणासाठी ना 2 नंदुबाईच आहेत, त्या वेगळ्याच स्वयंपाक करतात, त्यासुद्धा आलेल्या होत्या. आणि खरंच इतकं ऊन आहे, पण तरी वाटत नव्हतं, कारण इतकं बघा 1 ते 1:30 वाजताची ऊन आहे. ही इतकी चटकत होती आणि चेहऱ्याचं तर पूर्ण बेहाल झालेलं होतं. आणि कुठे कुठे कुणाला शोधू, तेवढं मंदिर आणि लेकरं असल्यामुळे पॅकेट हातामध्ये घेऊन हे फिरावंच लागतात, कारण भूकसुद्धा त्यांना लागते. त्यानंतर ताई इथे बोलले की स्वयंपाक होत आहे, तेव्हापर्यंत आपण पूजा घेऊन घेऊ आणि दर्शन करून येऊ. आतमध्ये आले तर बघा, इथे दर्शन इतकं शांतपणे झालं. आणि देवी मी काहीच नाही सांगत, तुम्हीच इथे बघा. आणि सांगत भवानी देवी आहे ही पारडीची. खूप शांतपणे पूजा झाली. आणि ताईने जी पूजा घेतली होती, ओढणी आणि साडी घेतली होती, ते सुद्धा पंडितजी इथे नेसवत आहेत. आणि बाजूला ज्या पदरी घेऊन आहेत त्या माझ्या लहान सासूबाई आहेत. ताईंनी जी ओटी घेतली होती तीच साडी आणि ओढणी चढवली आहे देवींना. आणि इतकं सुंदर देवी आहेत त्या. त्यांच्या डोळ्यात बघितलं ना की तुम्हाला असं वाटेल की ओरिजिनल चेहरा आहे. आणि डोळेसुद्धा खूप छान आहे. इथे बघा डोळ्यांचंच खूप असं वाटते की तात्काळ आपण ना देवी आईसोबत बोलत आहोत. काय म्हणूनच म्हटलं मी एकच कुलवरचं काम नाही करत. माझ्या मागे जे उभे आहेत ते हे आहेत, आणि त्यांच्या मागे जे उभे आहेत त्यांचे भाऊ चुलत, माझे चुलत भासे आहेत मोठे. ऊन एवढी भरपूर लागत होती, आणि आता उन्हीमुळे चेहरा सुद्धा बघा, चेहरा खूपच गरम होतं, पाय बी नाही ठेवणं. का तुम्ही आमचा व्हिडिओ पण देऊ शकता? हो बिलकुल, काऊन नाही, तुम्ही म्हणन तर. काय झालं, तिखट आहे मग? हा
रात्री आम्ही जवळपास घरी येऊन पोहोचलो 10:30-11 वाजता. तर ते शूट घेता नाही आलं मला आणि भरपूरचे शूट माझ्याकडे डिलीट झाले. भरपूर शूट घेतले होते मी, भरपूर क्लिप्स घेतले होते. पण मुलांनी फोन घेतला, गेम खेळायच्या नादामध्ये ना भरपूरसे क्लिप्स असे डिलीट करून घेतले आणि ते सुद्धा मी आता काही करू शकत नाही. म्हणून जेवढे क्लिप्स होते तेवढे अटॅच केले आहे आणि बाकी सर्व फोटोज लावून दिले. ते भरपूर ऊन, पण तरी पण उन्हामध्ये देवीच्या दर्शनाला जायचा मजा हा इतका छान होता, इतका अनुभवला. तुम्हाला सुद्धा शेअर केलेला आहे आणि इतकं छान वाटलं, प्रसन्न वाटलं. जरी एवढी ऊन होती तरी जेवण आहे ते माझ्या नंदुबाईने ठेवलेलं होतं. ते सुद्धा गावला राहतात, पण इथेच आले होते दर्शनाला. की मुलाकडे कार आणि छान बिझनेस आणि त्यांचं घर होईल, म्हणजे घर ऑलरेडी आहे गावात त्यांचं, भरपूर मोठं आहे पण छान असं बनेल आणि मुलाकडे कार, छान बिझनेस त्याच्या वाढेल. तर त्यांना ते इच्छा होती त्यांची एक ती पूर्ण करायची. ते मध्ये सांगायला विसरू नका आणि माझे डेली ब्लॉग पाहायला तुम्हाला आवडेल तर नक्की सांगा. आणि भेटूया आता पुन्हा एका छान साडीचं कलेक्शन सुद्धा मी टाकणार आहे, की मी टाकते आणि ब्लॉग सुद्धा टाकणार आहे. कारण काहींचे मेसेज असतात, ताई तू डेली ब्लॉग सुद्धा टाक. तर दोन्ही होणार नाहीये, साडीचे सुद्धा व्हिडिओ येणार आहेत.